नमस्कार. आज आपण थोडंसं आपल्या धर्माविषयी जाणून घेऊया. सर्वात जुना धर्म जर आपण म्हटलं तर आपण हिंदू, सनातन, वैदिक धर्म याचीच प्रचिती आपल्याकडे सगळीकडे आहे आता. आणि यामध्येच एक प्रामुख्याने कायम जो मुद्दा उपस्थित होतो तो 33 कोटी देवी देवतांचा. काही लोक कदाचित अतिशय तर्कशील असतील ते कोटीचा अर्थ करोड, संख्या असे घेतात. पण कोटी हा मुळात शब्द संस्कृत असल्यामुळे कोटीचा मराठीमध्ये जो अर्थ येतो त्याचा अर्थ आहे प्रकार. तर 33 कोटी देवी देवता याचा अर्थ 33 प्रकारचे देवी देवता. आणि ते कोणते? तर 8 वसू, 11 रुद्र, 12 आदित्य आणि 2 अश्विनी धरून हे 33 कोटी होते. 8 वसूमध्ये प्रामुख्याने आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, गुर, प्रत्यक्ष आणि प्रभास हे येतात. तर 11 रुद्र जे आहेत त्या 11 रुद्रामध्ये मनु, शिव, महत, ऋतुध्वज, महिनस, उमतेरस, काल, वामदेव, भव आणि धृतध्वज. आणि जे 12 आदित्य म्हणतो ना आपण त्यामध्ये अंशुमन, आर्यमन, इंद्र, त्वष्ट, धतू, पर्जन्य, पुष्या, भाग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णू हे या 12 रुद्रामध्ये येतात. हे आणि 2 अश्विनी हे सर्व मिळून आपले 33 कोटी देवी देवता. तर माझ्या हिंदू बांधवांना विनंती आहे किमान आपण तरी 33 कोटी याचा अर्थ 33 कोटी संख्या नाही तर 33 कोटी प्रकार हा समजून घ्या. आणि ते प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये कोणते कोणते आहेत हे पण समजून घ्या. धन्यवाद.